लाखाच्या फौजेसमोर एखादा किल्ला किती दिवस तग धरू शकतो? 2 दिवस, 5 दिवस की आठवडा? पण सह्याद्रीच्या इतिहासात एक असा वाघ होऊन गेला ज्याने अवघ्या 350 मावळ्यांना सोबत घेऊन मुघलांच्या लाखाच्या फौजेला तब्बल 56 दिवस पाणी पाजले. ते नाव म्हणजे किल्लेदार फिरंगोजी नरसाळे. सन 1660 मध्ये जेव्हा शाहिस्तेखान अवाढव्य सेना घेऊन चाकणच्या संग्रामदुर्गासमोर उभा ठाकला, तेव्हा त्याला वाटलं होतं की हा भुईकोट किल्ला 2 दिवसात आपल्या पायाशी येईल. पण त्याला काय माहित, समोर नियती नाही तर शिवरायांचा निष्ठावंत मावळा उभा आहे. मुघलांनी गडाला वेढा घातला आणि रात्रीच्या काळोखात गडाच्या तटाखाली खोल सुरुंग खोदून तो दारुगोळ्याने भरला. एक प्रचंड मोठा स्फोट झाला आणि गडाचा बुरुज चिंधड्या होऊन हवेत उडाला. मुघलांना वाटलं आता मार्ग मोकळा झाला. पण धुराचे लोट शांत व्हायच्या आतच कोसळलेल्या ढिगाऱ्यावर फिरंगोजी नरसाळे अनवाणी तलवार घेऊन मुघलांच्या छाताडावर नाचायला सिद्ध झाले. एका बाजूला अथांग मुघल सैन्य आणि दुसऱ्या बाजूला फिरंगोजींचा वज्रनिश्चय. सलग 2 महिने शाहिस्तेखानाला एका इंचानेही पुढे सरकू न देणाऱ्या फिरंगोजींच्या पराक्रमाने इतिहास स्तिमित झाला. अखेर जेव्हा तह झाला तेव्हा खुद्द शाहिस्तेखानाने चक्रावून जाऊन फिरंगोजींना मुघल सैन्यात सामील होण्याची आणि जहागिरीची ऑफर दिली. पण शिवरायांच्या या वाघानं त्या जहागिरीवर थुंकून आपल्या राजाकडे जाणं पसंत केलं. जेव्हा फिरंगोजी महाराजांसमोर उभे राहिले तेव्हा महाराजांचे शब्द संपूर्ण इतिहासात घुमले. महाराज म्हणाले, फिरंगोजी, तुम्ही आमच्या एका मुलासारखा हा किल्ला लढवलात. तुमच्यासारखा वीर पाठीशी असताना स्वराज्याला कोणतीच भीती नाही. आजही संग्रामदुर्गाची प्रत्येक वीट या महान योद्ध्याच्या जिद्दीची आणि स्वराज्याप्रतीच्या अढळ निष्ठेची साक्ष देते.